असेल आपण ते तुमच्यामुळे काम केलं नाही आमच्या या निमित्ताने आमचं फोटो निघत तुझ्यावर दत्तबाई दत्तबा हे घाल ना सर या ना. आपण नंतर काय सरांना घेऊन करायचं. परंतु त्या अगदी वेळेला प्रत्येक वेळेवर वेळेवर नंतर प्रत्येक शिबिराची काही असेल तरी काही कधी अतिशय खुल्ला असं काम केलं. प्रत्येकाच्या कामामध्ये सहभागी त्याच्या शेवटच्या वेळेला आदरणीय आत्मा सर आणि माझ्यासाठी सर्व सहकारी RBSK नंतर माझे सगळे मित्रमंडळी सगळे जमलेल्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आणि प्रथमतः जिने मला जन्म दिला ती माझी आई 1.5 वर्षापूर्वीच गेली. तिच्या स्मृतीस अभिवादन करून की जिला फार वाटायचं की माझी मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहावी. ती आज असली असती तर आलीच असती. तिची एक आठवण. सुरुवातीला 2 महिने मला प्राथमिक आरोग्य कसारा जिल्हा ठाणे तिथं पोस्टिंग मिळालं. त्याच्यानंतर एक 10 वर्ष दौंड केली. त्याच्यानंतर 10 वर्ष वडगाव मावळ केळशिवापूर आणि शेवटची इथं सर्व्हिस झाली. तर अगदी सुरुवातीला 10 वर्ष दौंडला आमची जी शस्त्रक्रिया आमच्याकडे दौंडलाच व्हायच्या. त्या काही NGO किंवा असं जिल्हा रुग्णालय औंधला वगैरे व्हायच्या नाही. त्यामुळे ती एक फार मोठी जबाबदारी असायची की ऑपरेशन पण सक्सेस झाले पाहिजे. त्यावेळेस काय असं हे नव्हतं की पुण्यावरून डॉक्टर रानडे सरांसारख्या चांगल्या सर्जनच्या हाताखाली आम्ही चांगलं शिकलो. त्याच्यानंतर मग आता स्कूल हेल्थ वगैरे वडगाव मावळमध्ये असताना स्कूल हेल्थला आम्हाला अगदी अंदर मावळमध्ये 40 किलोमीटर सुद्धा मी ॲक्टिवा हडपसरवरून तिथे ॲक्टिवावर जाऊन स्कूल हेल्थ केलेले आहे अगदी भर पावसात. त्यामुळं तिकडे जरा जास्त त्रास झाला वडगाव मावळला. बाकी दौंडचं अगदी सुरुवातीला लोकलचा म्हणजे प्रवास होता त्याच्यामुळं ते हे होतं. पण आमचं कामाच्या बाबतीमध्ये आमचं सगळे जे ऑप्थॅल्मिक ऑफिसर जे आहेत ते आम्ही असं काम म्हणून कामाकडे आम्ही कधीच बघितलं नाही. आम्ही अगदी कुठेही शाळा जरी केले तरी आम्ही सगळं एन्जॉय करत शाळा करायची. आजूबाजूचा एरिया बघायचा एन्जॉय करत आम्ही शाळा केलेल्या आहे. शाळा तपासणी असू दे किंवा 100 पेशंट असू दे किंवा 1000 पेशंट असू दे शंकर आहे तिथं. आम्ही कधीच असं थकल्यासारखं कधीच कामं केली नाही. म्हणजे भरपूर कामं केली. कामाचाही आनंदही घेतला आणि रुग्णांनाही सेवा केली. आम्हाला जेव्हा बायलॅटरल गाईड दोन्ही डोळ्यांनी अंध व्यक्ती अगदी दारातून आतमध्ये येतो अगदी त्याला दिसतही नाही. त्याचं जेव्हा आम्ही ऑपरेशन करून तो सेकंड टाईम फॉलोअपला आमच्याकडे येतो तेव्हा त्याला भरपूर छान दिसतं. तो आमच्या पायाच पडतो. ते जे समाधान असतं ते आम्हाला देवा त्यासाठी आम्हाला देवाला जाण्याची गरज नाही. ते पुण्य आम्हाला इथंच मिळतं. आणि ती जी मनशांती असते ती फार छान असते. त्यांनी छान म्हणजे मनाला छान समाधान असतं तिचं. त्या म्हणजे लहान मुलांचं लहान बच्चूंचं म्हणजे वडगाव मावायला असताना एक लहान बच्ची होता 5 वर्षाचा पहिलीत होता. त्याला 3-4 वेळा माझ्याकडे आला पण त्याचे आईवडील काय ऐकेनाच की ऑपरेशन करून घ्या. शेवटी मी त्यांच्या घरी जाऊन बसले. 40 किलोमीटर आतमध्ये घरी गेले. त्यांच्या घरी समजावून सांगितलं
तिथले सरपंच वगैरे होते, त्यांनाही बोलवून आणलं. म्हटलं त्याला समजून सांगा. आणि त्या मुलाचं देसाई हॉस्पिटलला मस्त दोन्ही डोळ्याची सर्जरी करून आज मस्त त्या मुलाला दिसतंय. त्यामध्ये मला देसाई हॉस्पिटलनी खूप छान सहकार्य. परिवार सगळी माझी सहकारी. तर आपण इथं एक वेगळ्या कार्यक्रमात जमलेलो आहोत. खरं तर डॉक्टर मॅडम म्हणल्यामुळे ही सेपरी नसते. आपण बरेच जण सगळी येतात, जातात, विनय होतात, पण लक्षात ठेवून काम आपण जर केलं तर सगळीच जण आपल्याला लक्षात ठेवून मुख्य आपला जो उद्देश असतो पेशंटला आपण कुठेतरी सुखी करावं, त्याच्या वसुली समाधान वाटावे असं आपण करावं. मला वाटतं त्याची 31 वर्ष कालखंडामध्ये ॲक्सिडेंट केली तर आपण बघतो पेशंटची त्यातून वाट बघायचं. आम्ही कधी आलेले पण दाखवायचो लेट झाले मॅडम, फोन करायचं, राहुलला सांगायचं, पराठा सांगायचं, फोन करा मॅडम, वाद लागतो. तर ते पेशंट वाट बघायची कारण त्यांना त्यांची आपण तिथे वाट बघायची कारण त्यांना अशी इच्छा होती की आपण रिजेक्ट होईल. त्यामध्ये पूर्ण काळजी घ्यायची. माझा रिजेक्ट होता लावायला त्याचं चांगलं ऑपरेशन व्हावं आणि चांगल्या ठिकाणी होत आता सगळ्यांना शक्य होत नाही की प्रायव्हेटला ऑपरेशन करावं, पेमेंट करावं, वेगवेगळ्या पद्धती आल्या. पण आपण आपल्या जे गोरगरीब पेशंट आहेत आपल्या काळात वेगवेगळ्या अपेक्षा येतात की आपल्याला ते चांगलं व्हावं आणि यांच्या हाताने व्हावं. आणि सरकारी बरेच सगळी सांगून द्यायचं असतात गोरगरीब असतात त्याच्यामुळे आपण त्याला सर्व्हिस दिली त्या आयुष्यभर लक्षात ठेवतो. आणि असं आहे की डोळे म्हणजे आपण होतो ना एकदम इंद्रिय जेव्हा आपल्याला बघायला गेलं आपण सगळं काय आयुष्य काही घडलं नाही असं मानतो त्याला. फार मोठं पुण्याचं काम घडलेलं असं त्याचे आयुष्य केलं. आणि हे आता जे आपण सरकार करतोय त्याच्या ह्या सेवापूर्तीच्या काळामध्ये त्यांनी अचीव केले. सरकारीच्या माध्यमातून सेवा त्यांनी केली गोरगरीब लोकांची आणि सगळ्यांना दृष्टी दिली. पायलटच्या माध्यमातून इथंच नाही आपल्या वारीमध्ये त्यांनी चांगली सेवा केली. पंढरपूरला त्याच्या बऱ्याच डेकोरेशन झालेलं होतं. अतिशय आवड परिस्थितीमध्ये नाही ठिकाणी त्यांनी कॅम्प दिले. आणि असे कॅम्प करत असताना रुरल भागामध्ये दुसऱ्या तालुक्यामध्ये सुद्धा बारामतीला पण दिलेले होते. बघितलं त्यांची ऑर्डर दिली आणि कधी त्यांना ऑर्डर दिली कधी नाकारायचं नाही. असं ते मान्य करायचं आणि आपलं काम दाखवायचं. तरी यामुळे कलागुण असतात. थोडंफार माणूस कमी असतं 100% मुलीच नसतो पण त्याच्याकडे त्यांनी जे अचीव केले ते खरंच एकदम उल्लेखनीय काम आहे. त्यामुळे आपण त्यांना याच्यामध्ये शुभेच्छा देतो. तुमच्या शिकण्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांची पेशंटची कुठले काम केली आहे ऑफिसर आमचं त्याला पूर्ण सहकार्य होईल. आणि जे काही त्याच्या आपल्यामध्ये त्यांच्या काही इच्छा राहिल्या असतात जुन्या इच्छा राहिल्या असतात नाव वगैरे आपले कुठून जातो काही छंद रुपये असतात ती राहून जातात. त्यांचे ते कुटुंबाने पूर्ण करावं असं मी त्यांना मॅडमतर्फेच मागणी होतं स्टाफ आणि त्यांच्या पुढील आयुष्य एकदम सुखी समाधानी आरोग्यदायी जाईल अशी शुभेच्छा देतो.